महत्त्वाची बातमी, भाजपचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। पुण्यामध्ये भाजपनं पूजा मोरेंना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला। पूजा मोरेंचे अश्रू पाहून पती धनंजय जाधव यांचाही कंठ दाटून आला। पूजा मोरेंना तिकीट देऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोहीम उघडली होती। पुण्यातल्या धानोरीमध्ये भाजपनं पूजा मोरे यांना दिलेली उमेदवारी मागे घ्यायला लावली। त्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। कार्यकर्त्याला राज्यभरात अनेक कार्यकर्ते त्यांना मोठ्या मोठ्या पक्षाची उमेदवार भेटत। बायकोचे अश्रू पाहून पूजा मोरेंच्या पतीला देखील अश्रू अनावर झाले। एक नंबर मधल्या जनतेची मी माफी मागतो। माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्याला राज्यभरात अनेक कार्यकर्ते त्यांना मोठ्या मोठ्या पक्षाची उमेदवार भेटत नाहीत। ते भाग्य माझ्या नशिबात आलं होतं आणि भविष्यात या पक्षामधून कुठेतरी एखाद्या स्थानावर जाऊन मी तळागाळातल्या लोकांसाठी ज्यांना न्याय भेटत नाही अशा कार्यकर्त्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते। डोळ्यात देखील पाणी येतं, अश्रू अनावर झालेले आहेत। पण मी हिला सल्यूट करतो, एवढा मोठा निर्णय घेत असताना तिने पक्षहित तिचं पाहून तिने तिची भूमिका मांडली, तिचं ती सगळं व्यक्त झाली, ती थांबली। तिच्या राजकीय आयुष्यात मी कधीच काटा म्हणून अडचण येणार नाही। तिच्या कामाला शुभेच्छा आहेत। पूजा मोरेंनी काल भाजपकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर भाजपच्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। भाजप कार्यकर्त्यांनी पूजा मोरेंच्या विरोधात सोशल मीडियामध्ये मोहीमच उघडली। पूजा मोरेंनी याआधी भाजपवर जोरदार टीका केली होती। मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी पूजा मोरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली होती। त्या टीकेची आठवण भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये करून दिली। ये मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या, अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं मारा। ये इंडिया में मैसेज जा रहा है। ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ, मैं एक हिंदू हूँ, लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े हैं। प्रतिक्रिया तो हल्ला झाल्यानंतर दिलेली होती। त्यानंतर मी अनेक लोकांना भेटले, ज्या लोकांना सर्वाइव्ह झाले होते त्यांना भेटले। त्यांनी सांगितलं की धर्म विचारूनच मारला गेला आम्हाला। त्यावेळेस मी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया दिली की हो, आपल्या हिंदूंना हिंदू धर्म विचारूनच त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे। परंतु वरच्या पक्षाचं जे अंतर्गत मोठ्या लेवलला राजकारण असतं आणि त्या लोकांनी तो व्हिडिओ उचलला, तो इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला, इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला की नंतरचे माझे सगळे व्हिडिओ कोलॅप्स झाले। पूजा मोरे सर्वात आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये होत्या। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। काल भाजपच्या उमेदवारीनंतर त्यांनी जल्लोषही केला होता। आज मात्र अर्ज मागे घ्यायला लागल्यानंतर त्या ढसाढसा रडल्या। माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्याशा चुकीचा खूप मोठा भाऊ करून जे काही षडयंत्र माझ्या विरुद्ध जातं, गरीब कुटुंबातील असल्यामुळं त्याचा मला प्रचंड वेदना होत आहेत। पण मी लढणारी मुलगी आहे, मी ह्याच्यातून बाहेर पडणार। जे ती बोललीच नाही देवेंद्रजी विषयी, ती म्हणलीच नाही देवेंद्रजी विषयी, ते व्हिडिओ देखील मी तुम्हाला देऊ शकतो। एवढ्या खालच्या स्वरूपात करायचं नव्हतं। एक नंबर मधल्या जनतेची मी माफी मागतो। पुण्यामध्ये शिवसेनेच्या 2 उमेदवारांमध्ये मोठा राडा झाला। पुण्यामध्ये एका शिवसेना उमेदवाराचा एबी फॉर्म दुसऱ्या उमेदवारांना चक्क खाल्ला असा आरोप करण्यात आलाय। शिवसेनेकडून एकाच प्रभागामध्ये 2 जणांना एबी फॉर्म दिल्यामुळे मोठा वाद झाला। उमेदवारी अर्ज खाणाऱ्या उद्धव कांबळेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पुण्यात शिवसेना उमेदवाराचा एबी फॉर्म दुसऱ्या एका उमेदवारांना चक्क गिळल्याचा प्रकार समोर आलाय। पुण्यातल्या सहकार नगर मधल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हा सगळा प्रकार घडला। भाजपसोबत युतीची चर्चा फिसकटल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं अनेक जणांना एबी फॉर्मचं वाटप केलं। मात्र एकाच वॉर्डमध्ये किती उमेदवारी अर्ज दिले जात आहेत याची कोणतीही खातरजमा केली नाही। त्यामुळे पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिवसेनेनं मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे या दोघांनाही एबी फॉर्म्स दिले। मच्छिंद्र ढवळे यांनी तातडीनं एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरल्यानं त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला। त्यानंतर उद्धव कांबळे हे शिवसेनेच्या एबी फॉर्मसह निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले। पण निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या अधिकृत एबी फॉर्मसह आधीच अर्ज दाखल झाल्याचं कांबळेंना सांगितलं। यानंतर संतप्त झालेल्या कांबळेंनी संबंधित फॉर्म दाखवण्याची मागणी केली।
मच्छिंद्र ढवळेंचा अधिकृत एबी फॉर्म पाहताच उद्धव कांबळेंनी तो फॉर्म फाडून टाकला. एवढंच नाही तर कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळेंचा फाडलेला अर्ज घेऊन ते पळून गेले. पळून जात असताना त्यांनी अर्जाचे फाडलेले तुकडे चक्क गिळून टाकले. वॉर्ड ऑफिसला की तो एबी फॉर्म फाडून टाकला आहे असं मला सांगत आहे. पण आजच्या मी आता बघतोय सगळीकडे चर्चा चालू आहे की तिने तो फाडून टाकला, काय तर खाऊन टाकला फॉर्म, अशी काहीतरी चर्चा आहे ती. तुम्ही विचारलं नाही का मित्राला तुमच्या? मित्र भेटलाच नाही मला, काय तर तिथे काय झालं ते मला काहीच कल्पना नाही तिथली. तुमच्या मित्रावरती गुन्हा आता दाखल झालाय. हा दाखल झाला, मला एक काल कळलंय. आता काय असेल ते प्रोसेस, आपला मित्र आहे, आपण त्याला थोडं सहकार्य करायचं. त्यांना एबी फॉर्म त्यांचा पळावला, खाल्ला वगैरे काही संबंध नाही. तो अर्ज तुम्ही एबी फॉर्म फाडलेला आहे. हा तो माझ्याकडनं फाटला गेलेला आहे, मी मान्य करतोय. तुमच्यावरती आरोप होता की तो फॉर्म तुम्ही चावून खाल्ला, गिळला. जर मी खाल्लाय ना तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझी मेडिकल करा. जर माझ्या पोटामध्ये जर ते काय अनुष्ठाचे काय सापडले तर 100% माझ्या गुन्हा दाखल करा. निवडणूक अधिकाऱ्यांनी जी तक्रार आपल्याकडे केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय का की जो दुसऱ्या व्यक्तीचा एबी फॉर्म होता तो त्याने तो तोंडामध्ये टाकला. हो, निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे त्यांच्या प्रतिनिधींनी जी आपल्याकडे तक्रार दाखल केलेली आहे त्यामध्ये त्यांनी आता स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यांना आपण काल रात्रीच नोटीसची बजावणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी पुढील तपास करत आहोत. मेडिकल आम्ही त्यांनी खाल्ला या दृष्टीने आम्ही त्याची वैद्यकीय तपासणी करून घेणार आहोत.